कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. Hi students, my name is Ravindra R. Madhade, Headmaster Agast High School. So for today's discussion, we have one poem. The name of the poem is Jazz Poem 2. Let us begin. First, the introduction. Jazz Poem 2 is written by Carl Wendell Heinz Jr. And here in this poem, the poet has a message. Then what's the message? The message is that the musicians have a rare gift. The musicians have a power to make the people listen. The musician is silent in speech but eloquent in music. मुलांनो, ही जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे जॅज पोएम 2 आणि लेखकाचं नाव आहे कार्ल वेंडल हाइन्स ज्युनियर. तर या कवितेमध्ये काय आहे हे अगोदर पाहूया. कवितेचं नाव सांगितलं जॅज पोएम 2 आणि जे लेखक आहे त्याचं नाव आहे कार्ल वेंडल हाइन्स. ह्या कवितेमध्ये कवी आपल्याला एक मेसेज देतो आणि तो मेसेज असा आहे की जे म्युझिशियन्स आहेत, संगीतकार आहेत, त्यांच्यामध्ये एक शक्ती असते, कला असते, जी देवाची देणगी असते. ते लोकांना खुश करतात आपल्या गाण्यामुळं आणि संगीतामुळं. नाव let us see about the poet. Carl Wendell Heinz Jr. was born in North Carolina. He was graduated from Agricultural and Industrial University in 1962. हा जो लेखक आहे कार्ल वेंडल हाइन्स, हा 1940 साली नॉर्थ कॅरोलिनामध्ये ह्यांचा जन्म झाला. ह्यांचं शिक्षण ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल युनिव्हर्सिटीमध्ये 1962 साली झालं आहे. इंग्लिशचे एक प्रमुख कवी असे हे मानले जातात. नाउ स्टार्ट्स द समरी इन शॉर्ट. डियर स्टुडंट्स, यू हॅव ऑलरेडी सीन द पिक्चर ऑफ द मॅन स्टँडिंग इन द lesson, that in the poem. There you see a man. A man is black in color. He wears a faded blue old shirt. He also wears an old neck tie. It's also dark, not of dark color, but it's dark because of sweat. Over his shirt he wears an old jacket. The jacket is also old. It's torn. He wears old shoes and the shoes are stuffed with the paper. All these things, the shirt, the jacket, the tie and the shoes, which are all old, show that he lives in a very poor condition. हा जो संगीतकार आहे, ज्याला आपण जॅज पोएट असं म्हणतोय, एकदम गरिबीच्या हालाकीचा आहे. आणि जो थांबतोय त्याचं जो पिक्चर आपण जे चित्रामध्ये बघितलेलं आहे त्यामध्ये बघितलं तर कसं आहे, काळ्या रंगाचा शर्ट आहे जुना, त्याची जी बूट आहेत फाटलेले बूट आहेत, शर्टावरती जे जॅकेट वापरलेलं आहे ते सुद्धा फाटकं आहे, काळं आहे. त्यानंतर तो जे टाय घातलेला आहे तो टाय सुद्धा घामाने एकदम ब्लॅक सा डार्क असा झालेला आहे. एकूण हे कळतं की तो जो संगीतकार आहे तो एकदम गरिबीतला आहे. नेक्स्ट, हिज फेस शोज पेन बट ही स्टँड्स इन सॉलिट्यूड. हिज आईज लुक डाउनवर्ड्स बट हिज इयर्स आर पर्क अँड लुक ॲट द सॅक्सोफोन हँगिंग डाऊन फ्रॉम हिज चेस्ट. Here, the man who sings or who plays the jazz music, he has pain, he has wrinkles on the face, but he stands alone. And wherever he plays,
or sings, he looks downwards. His eyes are always down, but his ears are very sensitive. They are perked. And there he has hung a saxophone. The old saxophone it is. आता जो संगीतकार आहे त्याचा चेहरा पाहिला, त्याचा ड्रेस पाहिला. आता त्याच्या चेहऱ्यामध्ये ज्या सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्यामध्ये आपल्या सगळ्यांना स्पष्टपणे त्याचा जो पेन आहे, त्याच्या ज्या वेदना आहेत त्या आपल्याला कळतात. आणि जेव्हा जेव्हा तो गातो तो खाली पाहत असतो आणि त्याच्या गळ्यामध्ये एक सॅक्सोफोन नावाचं वाद्य आहे. He gently lifts it and begins to play it. The music coming out of it tells the world that he was a black who had been sent to preach the black gospel of jazz music. ज्यावेळी तो संगीत वाजवतो, म्युझिक वाजवतो, त्या सॅक्सोफोन मधून जे संगीत येतं ते एकदम मधुरपणे येतं. आणि ज्यावेळी तो गायला सुरू करतो, संगीत वाजवायला सुरू करतो, तेव्हा तो लोकांना गॉस्पेल ऑफ म्युझिक जे आहे ते शिकवायचा प्रयत्न करतो. द ब्लॅक मॅन प्लेज हिज सॅक्सोफोन विथ स्ट्रीमिंग नोट्स ऑफ कॉर्ड्स. द ब्लॅक मॅन as he plays is no more a man, not even a black man, but he feels that he is a bird who is flying higher and higher until he flies away. Now, when that black man sings or plays that saxophone, he sings or he plays it very melodiously. The people keep listening to his music. He sings screaming notes of chords. ज्यावेळी तो हे संगीत वाजवतो त्यावेळी लोकांना ऐकावं असं वाटतं. नाव when he plays is no more a man, not even a black man, but he feels that he is a bird who is flying higher and higher until he flies away. When he starts singing, he gets immersed in it. He feels happy, and whenever he feels happy, he feels that he feels as if he is a bird which flies high in the sky. ज्यावेळी तो संगीत वाजवायला सुरू करतो त्यावेळी लोकांना असं वाटू लागतं किंवा त्याला असं वाटू लागतं की तो आकाशामध्ये उंच भरारी मारत आहे. Then maybe he comes back when his music comes to an end and finds that he is a black man again. And when he stops singing or when he stops playing that music, at that time he comes to an end, then he becomes a black man again. ज्यावेळी त्याचं संगीत संपत येतं त्यावेळी तो निधान आणि परत आपल्या मूळ रूपामध्ये परत येतो. So children, this was the summary of the poem in short. Now let us discuss some questions that may be asked. One important thing that children must note here is that there will be one question, most oftenly one question is asked on this poem, that is about the summary. You are asked to write the summary of the poem which is for 4 marks. 4 अंकासाठी ही जी कविता आहे ह्या कवितेचं सारांश लिहिण्यासाठी आपल्याला वरचेवर प्रश्न विचारले जातात. So that's why it's my kind request children to get ready or make ready the summary because it's very important question. Most oftenly this question is asked in the annual examinations. Then there may be some small questions which can be asked on this, and that question is, one important question is, why do you think the jazz player keeps his head down? हे सुद्धा आपल्याला 2 अंकासाठी विचारले जाऊ शकतं. दुसरा प्रश्न आहे, how has he held his instrument? तो जे इन्स्ट्रुमेंट धरलेला आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे धरलेला आहे, सॅक्सोफोन जे धरलेला आहे, तो कसा धरलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा 2 अंकाचा एक आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ह्याच्यावरती आणखी एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की इज देअर अ सिमिली इन द पोएम, इफ सो आयडेंटिफाय इट. ह्यामध्ये कुठली तरी सिमिली वापरलेली आहे का, अलंकार वापरलेला आहे का, असेल तर तो कोणता, असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट त्यानंतर
ह्याच्याबद्दल आपल्याला आणखी काही प्रश्न विचारू शकतात. तो म्हणजे आता ही बघा एक लाईन आहे त्यामध्ये, ही इज नो लॉंगर अ मॅन, ही इज नो लॉंगर अ मॅन सेज द पोएट. हु एल्स इज ही सपोज टू बी इफ ही इज नो लॉंगर अ मॅन. असा सुद्धा प्रश्न त्यामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर मुलांनो, ही जी कविता आहे एकदम लहानशी छोटीशी कविता आहे आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त 4 अंकाचा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता ह्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर विचारले तर असे विचारले जाऊ शकतात. द जॅझ प्लेयर लुक्स लाईक अ डॅश डॅश. आपल्याला 4 ऑप्शन ABCD असे असू शकतात. ऑप्शन ए आहे बेगर, बी आहे मरीनर, सी असा आहे बर्ड आणि डी आहे अल्बट्रॉस. अशा प्रकारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न मल्टिपल चॉईसमध्ये असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. द जॅझ प्लेयर्स अनशेवन फेस शोज डॅश डॅश. याचा अर्थ असा आहे, व्हॉट डज द जॅझ अनशेवन फेस शोज असं म्हटलेलं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ब्लॅक मॅन टर्न्स इनटू अ डॅश डॅश असा आहे. त्यामध्ये आपल्याला ऑप्शन असे असतात, ए स्पिरिट, बी घोस्ट, सी बर्ड अँड डी अल्बट्रॉस. नेक्स्ट दुसरा प्रश्न असा आहे, द जॅझ प्लेयर वॉन्ट्स टू टेल ऑल द वर्ल्ड दॅट ही इज अ डॅश डॅश. 4 ऑप्शन आपल्याला आहेत. ते आहेत, एक ग्रेट म्युझिशियन, बी आहे प्रोफेट, सी आहे ब्लॅक मॅन अँड डी आहे सीमॅन. अशा प्रकारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ज्यादा तर आपल्याला आता प्रत्येक वर्षी ह्याच्यावरची जी समरी आहे त्या समरीवर ज्यादा प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्यासाठी मुलांनो, ह्याची जी समरी आहे ती समरी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल आणि त्या समरीमुळे आपल्याला 4 अंक घेणं सोपं जाईल. तर मुलांनो, ही होती समरी आणि त्यावरचे महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.